विक्री वाढवायची आहे, सेल वाढवायचा आहे, धंदा वाढवायचा आहे, पण वाढत नाही। हा तुमचा नाही, बऱ्याच व्यावसायिकांचा प्रॉब्लेम मित्रांनो। हमारा सेल ही नहीं बढ़ रहा है, आमची विक्री ज्या जोमात व्हायला पाहिजे होत नाहीये। ठीकठाक होत्या, पगार काढायचं चाललंय, भाडं भागवायचं चाललंय, डेली द्यायची चालली, एवढंच चाललंय, आम्हाला प्रॉफिट बघायला मिळालं कारण आमचा सेल वाढत नाही। तर मित्रांनो तुम्हाला सेल वाढवायचा असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। तर मित्रांनो सेल कसा वाढवायचा, तर बऱ्याच जणांच्या प्रोडक्टमध्ये तुम्ही कधी क्लिनिक प्लसची जाहिरात बघितल्या, बडे और घने बालों के लिए क्लिनिक प्लस, सुंदर त्वचा के लिए फेअर अँड लवली। मित्रांनो तुमच्या प्रोडक्ट सेल करत असताना त्याला USP ची गरज आहे। परत एकदा तुमचा प्रोडक्ट विकायचा असेल तर त्याला अफलातून विक्री प्रक्रिया निर्माण केली पाहिजे, म्हणजेच काय USP, एक्झाम्पल युनिक सेल्स प्रोसिजर। आम्हाला अफलातून विक्री प्रक्रिया काय आहे समजून घेतलं पाहिजे। तुम्ही जर बघितले कोणताही ब्रँड कोणतीही वस्तू विकत असताना त्याच्यामध्ये एक टॅगलाईन तुम्ही ती का परचेस करावी थोडक्यात सांगितलं गेले। डॅन्ड्रफ केले हेड अँड शोल्डर, तुम्ही तो का घ्यावा हे कस्टमरला कळलं पाहिजे। बरेच जण दुकान टाकून बसले, गिराईक नाही। मित्रांनो तुमच्याकडे असणारं प्रोडक्ट पुढच्या माणसानं का विकत घ्यावं हे तुम्हाला पटवून दिलं पाहिजे। परत दुसरं ते तुमच्याकडेच का घ्यावं पटवून दिलं पाहिजे, आणि घेतल्यानंतर तुम्ही त्याला काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करणार हेही तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे। म्हणून तुम्हाला तुमची विक्री पश्चातली सेवा आणि विक्री पूर्वीची जाहिरात एका कागदावरती लिहून काढावी लागेल। जसं की बिझनेस पीपल मध्ये आमची USP काय आहे, जर तुमचं प्रकरण नाही झाले की पैसे परत, तुमचं प्रकरण झाल्यानंतर 5 वर्षापर्यंत व्याज परतावा जबाबदारी आमचीच, प्रकरण करण्यासाठी कागदपत्र आमचीच, बँक फायनल करायची जबाबदारी आमचीच। अरे बापरे, एवढं सगळी आमची USP असल्यामुळं आमचा जर कस्टमर आमच्या एका सेल्स पर्सनला कॉल करतो, आमचा सेल्स पर्सन त्याला ह्या USPच्या आधारे सिस्टममध्ये एनरोल करून घेऊ शकतोय, आमचा धंदा वाढवू शकतोय। तुमची USP काय आहे? दुकान टाकून बसलाय, गिराईक येत नाही। अरे मित्रांनो जर तुमच्याकडे USPच नसेल, तुमची विक्री प्रक्रियाच नसेल, विक्री पाश्चात्य सर्व्हिसच नसेल, तुमच्याकडे युनिकनेस नसेल तर तुमचं प्रोडक्ट घेणार कोण? तर आम्हाला USP काय प्रकार आहे समजून घ्यावा लागेल। तुमचं प्रोडक्ट का घ्यावं त्याचे तुम्ही कमीत कमी 10 ते 15 मुद्दे काढा आणि ग्राहकाला ते विकत असताना पटवून द्या, सांगा, त्याला उच्चार करा, जाहिरात त्याची करा। तुमचं विक्री तुम्हाला कमीत कमी 30% वाढलेली दिसेल। ठीक आहे, तर ज्यांचा धंदा कमी होतोय, ज्यांची विक्री वाढत नाही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा, तुमच्याला तुमची USP काय आहे, तुमची अफलातून विक्री प्रक्रिया काय कमेंट करा, आणि ज्यांना व्यवसाय वाढवायचा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।